आणि काय बोलत होता तू? तू काय बोलत होता? मला बोलते मला डॉक्टरकडे ने. कशाला? मग मला कधी काढलं ना किडे. ते पण नाव नाही आहे तुला? काय आहे तुझं नाव? हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. हॅलो. तर माझी देवबत्ती चाललेल्या येतात, अभिषेक वगैरे मस्त देवांना पितांबरीने असं घासलं आहे. तेवढं झालं की मग हळद कुंकू वगैरे लावून आणि दिवा वगैरे घासून मग माझी पूजा केलेली आहे. एका ताईंनी कमेंट केलेली की आपण जेव्हा पूजा म्हणजे टिकली लावतो ना देवांना, तेव्हा आपल्या कपाळाला आणि आपल्या घशाला काय बोलतात ते मला आता आठवत नाही, तिथं लावायचे. तर मी तिथंसुद्धा लावलेले आणि इथं माझी छान अशी पूजा झालेली आहे. फक्त आता हार बनवायचा आहे, वेणी बनवायची आहे देवीला. आणि दर गुरुवारी मी पोती वाचत असते म्हणून मग पोती ठेवलेली आणि वाचणार आहे. त्याच्यानंतर दिवा वगैरे घासून मस्त पूजा माझी झालेली आहे इथं. आणि इथं हार पण बनवून झाला आहे आणि वेणी पण बनवली देवीला. हॅलो, गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तुमचा दिवस खूप छान आनंदात आणि मस्त जाऊ दे अशी बाप्पाच्या चरणी प्रार्थना. आणि माझासुद्धा छान जाऊ दे. बघूया कसा जातो दिवसभर. आज संध्याकाळी येणार आहे 4 वाजेपर्यंत. 4 म्हणजे टाईमच होणार. मी तर असणार क्लासमध्ये. मस्त केस धुतलीत आणि बघितलं असेल पूजा केल्यावर एवढं मनाला शांत वाटतं ना, खूपच मस्त वाटतं. मला तर वाटतं अभिषेक वगैरे केला ना देवांचा की एकदम छान वाटतं. आणि आता वाजले ते म्हणजे 11:45 कशात काहीच नाही. कारण जरा 2-3 एक चाललं आहे ट्रिपचं, तर त्या संदर्भात जरा 2-3 फोन झाले. त्याच्यात टाईम गेला. गौरांशला आता दूध भाकरी भरवायला त्यात तोंडात भरवलं ना मग जातं आहे. तर तो खेळत बसला, तर त्याला एका साईडला परत साडी लावायला घेतली, तर तो टाईम गेला. असं टाईमपास झाला आहे माझा सगळा. आता मी पटापट कामाला सुरुवात करते, काम उरकते पहिला आणि मग मी व्लॉग स्टार्ट करणार. बघूया किती होईल तेवढा होईल, पण काम झाल्यानंतर. तर चला व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि नवीन असेल त्याने सबस्क्राईब करून घ्या. हे बघा गरम एवढं झालं आहे. हे तरी पुसलं मी, थांब. पण डेंजर गरम होते. थांब गौरांश. आणि आता 12 वाजलेत. 12 वाजता आता माझे कपडे झालेत, लादी, थोडीशी भांडी. गौरांच्या आंघोळ आता झाले. ये रे. आणि आता काय बोलतो होता गौरांश, थांबा जरा ऐकवते. ये गौरांश गेला. अजून मला बेडशीट टाकायचे. 12 वाजलेत. आई एका साईडला जेवण बनवतात आणि हे आलेसुद्धा. मला वाटलं की संध्याकाळी येतील 4 वाजता, पण हे आले तसेच कामाला गेले. हो बापरे, खूप टाईम झाला आम्हाला. पण आम्हाला कामं वगैरे उरकायला, नाही तर 11:30पर्यंत कामं उरकून होतात. व्लॉगसुद्धा अपलोड केला आहे. 5 वाजता पब्लिक करते मी. असं करून घेते म्हणजे टाईम जरा वाचतो. आणि रात्रीच एडिट करून घेते जेव्हा गौरांशला झोपायला घेते ना तेव्हा. तर मग असं वाचतं माझं काम. आणि एवढा भयंकर गरम ना. आणि काम करत असताना तर अजून जास्त गरम होतं. लादी पुसताना तर अक्षरशः बापरे, लादी आणि झाडू मारताना एवढा गरम झाला ना, पुरी आंघोळ झाले माझी तर. आणि आता पटापट मी जरा बेडशीट टाकून घेते आणि गौरांशला जरा घामोळ्याची पावडर लावते आणि मग ब्लॉग कंटिन्यू करते. आणि काय बोलत होता तू? काय बोलत होता? मला बोलते मला डॉक्टरकडे ने. कशाला? मग मला कधी काढलं ना किडे. ते पण माऊ सोबत मॅगी खाल्ली ना तू? मग कधी किडे येणार. हा म्हणून मला डॉक्टर करायचे आणि मला किडे नाही तर मला सगळं पोट किडे खाऊन देतील. असं नाही आहे सोनू, कधी कधी खाल्ल्यावर नाही होत. रोज नसते खायची मॅगी. ते काय ना काय बघतंय किडे न मिळे येण्यासारखं. नाही खरोखर येतो. खरोखर किडे येतात. हा खूप टाइम लागतो. तर शाळेत जाताना पोट दुखतो आपला. जास्त नसते खायची, पण मॅगी खायची महिन्यात नाही 1-2दा. पण असं नाही सारखं खाल्लं ना मग किडे होतात. नाही एकदा पण खाल्लं ना तरी पण किडे होतात. आणि मी शाळेत गेलो ना
ग बस. नाही मी खरोखर बोललो. खरोखर बोललो मी. खरोखर बोल. खरोखर मी बोललो. तू खोटं बोलतोय. नाही रे पप्पाला विचार. हा मी खरोखर बोलतो. मी बघितलंय ते मॅगी खाल्लं. ते टीव्ही बघवायचं बंद करतो आता. आता बसले जेवायला. मस्त भाकरी, चणा डाळ आणि दुधी आणि भेंड्याची भाजी. बघ बघ कसा बोलतोय तो. काय बोलतोय बाबू? हे स्टम आहेत. स्टम आहेत स्टम. बॅट बॉल खेळतो ना त्याचे. दादा चल. कसा बोलतोय तो? चल दादाला घेऊन जा खेळायला. जा दादा. कसा बोलतोय बघितला? दादा चल. नुसता हे काय आहे? हे काय आहे? हे काय आहे? काय तुला नाही माहिती? आता ये घेईल. येत आहे. ये घेईल. येत आहे. असं कर. असं कर. हे याला नाही लावायचं आहे ते गौरांश. काढलाय पसारा. बसा दोघांनी खेळा. बाबू येत आहे. काय बाबू येत आहे? येत आहे? हा देतो. बाबू येत आहे? काय आहे? मी मच्छी पकडायचं बनवतोय. माझ्याकडे मच्छी पकडायचं नाही. नाव नाही आहे तुला? काय आहे तुझं नाव? बिस्किट का आली ये जा. तो मला अश्विन घरात गेलाय. 12 तास झालं लाईन लावून तरी दर्शन नाही भेटलं. तर हे महाकालवरनं आलेले आहेत आणि तुम्ही सुद्धा याच्यातून दर्शन घ्या. व्हिडिओ आहे का तुमच्याकडं? मग द्या. आणि हा आहे प्रसाद. मखाना आणि खडीसाखर आणि मनुक बदाम. मग कसं झालं दर्शन? काय चालले ते? हा कसं झालं दर्शन? मस्त एकदम छान दर्शन झालेलं आहे. इकडं बघून बोलायचं असतं. एकदम खूप छान दर्शन झालं. खूप भयंकर गर्दी होती पण नशिबाने आपले ओळखीवाले होते. मग VIP लाईनीत गेलो आणि खूप छान दर्शन झालं. व्हिडिओज वगैरे पण काढलेत. पाठवतो तुम्हाला. OLX वर पाठवतो तुम्हाला. आणि प्रसाद एकदम हेल्दी आहे. मखाना चला जेवून जाणार. आम्हाला जायचं आहे PMGP मध्ये. दिलं जेवण तर जेवून जाईल. अरे ते नैवेद्य दाखवते त्यांना. आणि PMGP पण जरा कपडा आणायचा अस्तर. तर शिवलाय ना त्याला अस्तर बसवायचं आहे. मग आपण जायचं का नाही? जायचं आहे. जरा डिस्कस करतो थांबा. नाही आणि मी आता खाणार आहे चहा चपाती. असं ना एकदम चक्कर आल्यासारखं व्हायला लागले मला. अरे सकाळी लादी पुसताना आणि झाड मारताना एवढी गरमी. अंघोळ. आता मी चहा आणि चपाती खाणार. असं वाटतंय ना मी आता पडतंय का नंतर पडतंय असं वाटतंय मला. आणि हे करतात बटाटा भजी. बटाटीच नाही आहेत. एकच बटाटा आहे. तो पण किती मोठा आहे दाखवू का? कुठं आहे हो? तुम्ही घेतला? तुम्ही घेतला बटाटा? मग तिथं ठेवलेला ना मी. कोण जाणार आहे आता? जाऊ थोडे दिवस. टाइम आहे अजून. लवकर हाय तो तरी चालव. आधीच नाही हाय तो तरी चालव.
बटाटा आहे. चल सर तेल कुठलं टेकडे कट्ट्यामध्ये ठेवायचा कट्टा दुष्काळ पडलाय बटाट्याचा. काय बोलायचं नाही. बटाटा नको आम्ही बोलले घरात. ते अण्णा नाही खायचं, आपण तर खाऊ शकते का नाही. मी बोलत तुम्हाला नाही काय नको नको नको. तुम्ही माझ्या ह्याच्यात टाकलं म्हणजे ते सगळं आपण एका सर घे बटाट्या. बटाट्या गौरांतला पण बनवून विचारल्या पाहुण्या मटकी आणि भाकरी भाजी चपाती होते त्याला. आणि त्यांच्यासाठी बनवतात बटाटा भजी. माझ्यासाठी ना बटाटा भजी तर कळलं. कोणासाठी बनवताय मग? माझ्यासाठी बाबा स्पेशल माझ्यासाठी बटाटा भजी बनवतात. पण मी चाय चपाती खाते हो. बटाटा भजी घशात घालतो बरं कशी गरम कढईमधून डायरेक्ट घशात. मग डायरेक्ट डॉक्टरकडं. पिल्लू हे काय लावलं सांग पहिला तोंडाला. आणि सुपरमॅन सुपरमॅन मी लावत नाही. नाही मी भजी रेडी झाले. छोटी है ना. माझ्या आजीला विचारते मग सांगेल ती. नाही नाही व्हिडिओ बघते ती. हा कोण हुशार आहे सांग. आणि इथं बसली भजी कांदा कुरकुरे भजी आहे का. अरे रे 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 ते हेच बनवलात त्याचा. ते नाही का काय टाकतात ते असं टाकतात बघा ते घेवर 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 टाईप बनवलात. देवर काय बनवलंय रे. बघते जरा भजी. भजी नरम पडली हो. भजी छान झालं. जाऊ का मी गव्हांजवळ. त्याला भरवते आणि तुम्ही बनवलेली भजी एन्जॉय करते. इकडे बघा भजी नाही दिसली. इकडे बघा बायकोसाठी बनवले स्पेशल भजी. मस्करी मस्करीतले चांगले झाले. चांगले झाले. त्याची एक याची होते काय बोलतात ते असं बटाट्यासारखं नाही सगळ्यात सुरण सुरण. आमचे सुरण आहेत घरी झालेत. हां जेव्हा ना मग 8 वाजले. गौरांच्याकडे बसलाय जेवायला. भजी खाते त्याला भरवते आणि मग निघतो आम्ही. ते पण जेवतील आता. अरे वा स्वतः जेवतोय बाबू. हां जेव जेव खा. ती भजी देऊ. पप्पाने बनवली बटाटा भजी. खा गरम आहे ना जरा. खा चल. आता गौरांश पेप्पा पिग बघते. आता सध्याचा त्याचा फेवरेट पेप्पा पिग आहे. फेवरेट नाही बोलू शकत. सुपरमॅन स्पायडरमॅन लागतं. भजी कशी बनवली पप्पाने. छान आहे. छान आहे का. खा संपव अजून देते मटकी. आणि इथं आलेलो मी केक घ्यायला. यांचा बड्डे काल होता तर आज केक कटिंग करायचं असं सगळ्यांचं ठरलं. म्हणून बाबांनी पैसे दिलेले तर मग केक घेऊन जातो इथं. आणि कोणता केक घेतला तो तुम्हाला व्हिडिओमध्ये थोड्या वेळात समजेलच. पण एवढी काही नीट व्हिडिओ घ्यायला भेटली नाही पुढं बघाच तुम्ही. तर चला आता घरी जाऊ केक घेऊन. इकडं यांच्या बड्डेचा केक घेतलेला आहे रेड वेल्वेट दुकानातून. हा ना आता चाललो आम्ही घरी. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे.
अशी आमची मस्ती चालू होती. आणि गौरांशने काय केलं ते तुम्हाला सांगते. कैची घेतली आणि आईंची मॅक्सी इथं कपाटाला लावलेली, ती कैचीने थोडी इथून कापली अशी कापली. आता घालायला गेलं तेव्हा त्यांना समजलं, म्हणून मग यांनी त्याला मारलं थोडंफार, म्हणून त्याचा मूड नव्हता अजिबात केक कापायचा. आणि मग सगळ्यांचाच गेला. आलात का बाहेर हो? हा, मग त्याला तुम्ही नका जाऊ असं बघितलं नाहीये तरी पण त्याला राग येते असा करतोय. तर चला, आजचा व्लॉग खूप मोठा झाला असेल, त्याच्यामुळं आजचा व्लॉग मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.